नमस्कार. आपण येसूर मसाला बनवूया. घरी कसा बनवायचा ते तुम्हाला दाखवते. काय काय साहित्य घेतलं ते. आणि घरी बनवलेलं कधी छानच, रेडीमेडपेक्षा घरी बनवलेलं कधी चांगलं आणि स्वच्छ जे बनवतो आपण ते छानच असते. आणि हे एखादं एअरटाईट बर्नीमध्ये छान भरून ठेवायचं, म्हणजे 2-3 महिने छान टिकते आणि वासही जशाला तसाच त्याचा मसाल्याचा सुगंध छान येते. प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मी काय काय घेतले ते दाखवते. 1 वाटी मी तांदूळ घेतले, छान स्वच्छ धुवून वाळवून घेतले. 2 वाटी बाजरी घेतली. 1 वाटी हरभरा डाळ, 1 वाटी मूग घेतले आणि 1 वाटी गहू. आपण सगळं 1-1 वाटी घेतलं. 2 वाटी बाजरी घेतली. 2 चमचे आपले जे पोहे खायचे चमचे त्या चमच्याने 2 चमचे धने आणि 2 चमचे जिरे घेतले. आणि थोडेसे खडे मसाले घेऊया. 1 चक्री फूल घेतलं आणि 10-12 लवंगा, 10-12 मिरे आणि छोटे छोटे बारीक तुकडे दालचिनीचे घेतले 2-4. तर हे एवढं प्रमाण जे दाखवलं मी तुम्हाला, हे एवढ्या प्रमाणाला एवढे खडे मसाले पुरेसे होते. आणि 2-3 आपण तेजपान घालणार आहोत, कारण आपण घरी जे काळा मसाला वगैरे केलेला असतो, कांदा लसूण मसाला, आपण तो पण वापरणारच आहोत. हे फक्त आपल्याला हा मसाला भाजीला दाटसरपणा यावं म्हणून आपल्याला हे करून ठेवायचं येसूर मसाला. आता हे छान मंद गॅसवरती आपल्याला छान हलकेसे भाजून घ्यायचे, खूप लालसर नाही करायचे. आता हे पहिले मी सगळे खडे मसाले धने जिरे छान भाजून घेतले. आता आपण गहू भाजून घेऊया छान लालसर होईपर्यंत. असं खूप लालसर नाही करायचे. आणि तुम्ही कसे फुलते ते छान भाजले गेले आणि वासही छान खमंग येते. त्याचप्रमाणे आपण मूगसुद्धा भाजून घेऊया लालसर कलर होईपर्यंत. आणि मंद गॅसवरच आपल्याला हे सगळे मसाले भाजून घ्यायचे आहे. जेव्हा आपण मसाल्याची भाजी बनवतो, बाजरी घातली 2 वाटी, मसाल्याची भाजी बनवतो तेव्हा आपल्याला भाजीला दाटसरपणा यावा म्हणून आपण हे 1-2 चमचे घालू शकतो. छान भाजली गेली आपली बाजरी पण, बघू शकता कलर छान आला. तर आपण तांदूळ घालूया. सगळे जे जिन्नस आपण मसाले हे घेतले धान्य छान खमंग वास येईपर्यंत छान भाजून घ्यायचे. आपल्याला खूप लालसर नाही करायचे, थोडासा तांबूस कलर येईल या प्रमाणात आपल्याला भाजायचे आहेत. आता तांदूळ पण घातले मी आणि त्याच्यामध्ये 2-3 तेजपान घातले. थोडंसं तांबूस कलराला बघू शकता तुम्ही. आता आपण तांदूळ काढून घेऊ. आता हरभरा डाळ आणि मंद गॅसवरती आपल्याला छान मसाले भाजून घ्यायचे सगळे. आता आपले मसाले भाजून झाले. थोडंसं थंड होऊ द्यायचं. थोडंसं कोमट असताना आपण हे मिक्सरमधून काढून घेणार आहोत. पितृपक्षामध्ये जो पाटवडी सोबत जो आपण रस्सा बनवतो किंवा आमटी बनवतो त्यासाठी हा येसूर मसाला वापरला जातो, किंवा नॉनव्हेजमध्ये सुद्धा हा मसाला वापरला जातो, येसूर मसाला. चला तर आपला थोडासा मसाला थंड झाला, आपण मिक्सरमधून काढून घेऊया. छान बारीक करून घ्यायचं आपल्याला. खूप एकदम मैद्यासारखं बारीक नाही करायचं. आपलं जसं नेहमीचं गव्हाचं पीठ असतं त्याप्रमाणे आपल्याला बारीक करून घ्यायचं. आता हे आपण चाळणीने चाळून घेऊया. थोडंसं जाडसर आहे. आणि बरेचसे हॉटेलवाले लोक किंवा धाबेवाले हे असा मसाला जास्त वापरतात. हे येसूर मसाला जे मसाल्याच्या भाज्या असतात त्याच्यामध्ये वापरला जातं, कारण याच्यामुळं दाटसरपणा येते. आता आपण सगळं चाळणीने चाळून घेतलं. जे वरचं राहिलं तर ते पुन्हा आपण चाळणीत मिक्सरमध्ये घालून बारीक करून हे छान सगळं चाळून घेतलं. आणि टिकायलाही छान टिकते. आणि त्याच्यामुळे आपण जे खडे मसाले वापरले त्याच्यामुळं छान सुगंधही येते. आपण जेव्हा जास्त प्रमाणात भाजी बनवतो तेव्हा ह्या मसाल्याचा छान आपल्याला उपयोग होतो, कारण आपण हे आधीच बनवून ठेवलेलं असल्यामुळं. आणि अशा एअरटाईट बर्नीमध्ये ठेवायचं म्हणजे 2-3 महिने छान टिकल्या जाते आपल्याला. आणि वेळेवर उपयोगी येते आधी करून ठेवल्यामुळं. धन्यवाद.